भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त 21 मे ते 31 मे या कालावधीत विविध उपक्रम हाती घेण्यात आले। यामध्ये अहिल्या रन तसंच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, पथनाट्य आणि उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। याच अनुषंगानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती 31 मे 2025 रोजी देशभर सर्वत्र साजरी होत असताना अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, नवयुग मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे, आधारवड ज्येष्ठ नागरिक कट्टा तसंच आमरे कॅन्सर केअर सेंटरचे संस्थापक डॉक्टर सागर आमरे, माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या वतीनं अहिल्या रत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, भाजपा प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवीताई नाईक, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडेंसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 महिलांना अहिल्या रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं। तसंच 10वी-12वी मध्ये अव्वल गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार सन्मान यावेळेला उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला। अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी निमित्त ठाण्यामध्ये अनेक कार्यक्रम हे सातत्याने माननीय लेले साहेबांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहेत आणि त्याच्यामुळे महिलांची दौड असेल, त्याचबरोबर निबंध स्पर्धा असेल, त्याचबरोबर वेगवेगळे सेमिनार्स असतील। आज दुपारीच माननीय केशवजी उपाध्याय यांचं एक सेमिनार झालं। त्याचबरोबर या इकडे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा रमेशजी आमरे आणि स्नेहाताई आमरे यांच्या माध्यमाने मानपाड्या भागामध्ये होत आहे। उद्या सुनीलजी देवधर हे ठाण्यामध्ये व्याख्यानाला येणार आहेत आणि त्याच्यामुळे अनेक कार्यक्रम हे पूर्ण राज्यामध्ये